फाशी टाकला. त्याने माझ्याकडे पाहता थेट रस्ता धरला राजमहालाचा. चिडण्याचं कारण आम्हाला ठाऊक आहे प्रधान, पण असा कुणावरही धाक करून त्याचा उपयोग होणार आहे का? उपयोग होणार नाही कसा बाबा? झालाच पाहिजे. आई साहेबांची अशी निर्मळ हत्या करून तुम्ही अजून एक डामडोलाने भेटतो याचा अर्थ का? काय म्हणतात काय राजकुमार? तुम्ही आपल्याच राज्यातील आणि इथंच आहे. अर्थात मला तरी असंच वाटतं बाबा, याबद्दल या सर्वसाधारांना आणि सेनापतींना कसून चौकशी करायला सांगा, नाहीतर मी खातो त्याला शोधू. या माझ्या तलवारीने चिखलदर उडून बदला घेणार आहे मी. आपली आज्ञा असेल तर मी 4 शब्द बोलू. आपल्याला राग तर येणार नाही ना? मला अशी शंका येते तुझ्या मनाला तुमची शंका बोलून जातो. आम्ही त्याचा आवश्यक विचार करू. आपण फार मोठी चूक केली असं वाटतं. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सिंग म्हणजे आई साहेबांच्या मारेकऱ्याबद्दल बोलताय का तुम्ही? होय राजकुमार, आताच्या दरबारात येऊन गेले. मला त्याचा जास्त वैम आहे. आम्ही त्याला रोखलो आणि तो घाबरला सुद्धा. पण महाराजांनी त्याला सोडून आमचा नाविलाज. आम्ही राजत्तम बोलणार तरी कसं? कुणाबद्दल बोलता? जितूबद्दल? होय महाराज, मला त्या जितूची जास्त वैम आहे. जितू? कोण हा जितू? राहतो मध्ये तो किल्ल्यांचा मार्करही आहे तो, आणि रान तरीच राहतोय. राजदेव, आताच्या आता जाऊन त्याला कैद करून आणा. बाबा, आपली काय हरकत आहे का? प्रधानजीचा संशय फिटवण्यासाठी तुम्ही त्याला कैद करा. राजदेव, पण नीट चौकशी केल्याशिवाय कुठल्याही अपराधी जीवाचा मात्र बळी होणार नाही. एवढंच सांगायचं आहे. आमच्या न्याय स्वभावाला ते पटणार नाही. राजदेव, राजदेव, आताच्या आता जाऊन त्या सिद्धूला कैद करून आणा. प्रधानजी, उद्या सकाळी त्यांना महाराजांसमोर हजर करा. उद्याच्या उद्या चौकशी होऊन गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे. चला राजदेव, जोरा करा. कदाचित जंगल रस्त्यावर त्याची गाठ पडेल. हा चाललो राजकुमार. तसाच जातो आणि त्याला आपल्यासमोर हजर करतो. जो जो विचार करावा तो गुंता भाडकच चालला, पण सुटण्याची काही लक्षणं दिसत नाही. कसला गुंता राजकुमार? आई साहेबांच्या खून का झाला आणि कशासाठी झाला हा नेमका आई साहेबांचाच का? चला चला मी तुम्हाला समजावून